आम्ही शुभाचे मावळे। प्रकरण 62 बहिर्जी नाईक आणि मोगलांची सूरत। महाराजांना मात्र आता उसंत नव्हती। शाहिस्तेखानाने केलेली स्वराज्याची नुकसानी त्यांना बैचेन करत होती। ती कशी भरून काढायची या चिंतेत ते व्यग्र होते। राजगडाच्या तटावरून त्यांची नजर पश्चिम क्षितिजाकडे जात होती। कोकणच्या किनाऱ्यावर कडवाडपासून दमणगंगेपर्यंत आपली अनिर्बंध हुकूमत असली पाहिजे यासाठी ते तगमगत होते। त्यासाठी जबरदस्त जंजिरे आणि बलाढ्य आरमार असायला हवे होते। पण हे उभे करायचे म्हणजे कणगीभर मोहरा हव्या होत्या। कोटी रुपयांची रास ओतल्याशिवाय जंजिऱ्याची भिंत उभी राहू शकणार नव्हती। 25,000चा तोडा झेलत झेलत खर्चिल्याशिवाय नवीन लढाऊ गलबते बांधता येत नव्हती। महाराजांच्या खजिन्यात एवढा पैसा होता कुठे? वैशाखाचे ऊन जमीन आणि डोंगर भाजून काढत होते। नव्या आकांक्षांना मोहर येण्यासाठी पैशाचा ओलावा हवा होता। महाराज राजगडाच्या तटावर चिंतामग्न अवस्थेत शतपावली करीत होते। पावसाळा सुरू झाला। पर्जन्य राजाकरिता आसुरलेली धरणी संतुष्ट झाली। 4 महिने पर्जन्य राजाने धरणीला हसवले, खेळवले, सगळे लाड पुरविले आणि एके दिवशी इंद्रधनुष्याची अंगठी त्या भोळ्या भाबड्या मुलीच्या बोटात घालून पर्जन्य राजा दुष्यंतासारखा निघून गेला। नवरात्र बसले। प्रतापगडावरची महाराजांची तुळजाभवानी 9 रात्र जागत होती। महाराजांच्या हृदयस्थानी तिने जागरण मांडले होते। प्रेरणा तेथून होती, शक्ती तेथे होती, यश तेथे होते। स्वराज्याच्या कार्यसिद्धीच्या चिंतनाची झांज संबळ महाराजांच्या डोक्यात 9 रात्र सारखी वाजत होती। देवघरात जगदंबेच्या शेजारीच महाराजांची यशोदायिनी समशेर उभी होती। नव्या मोहिमेचे मनसुबे महाराजांच्या मनाची मंजुरी मिळविण्यासाठी खोळंबले होते। पूर्ण विचार करून महाराजांनी मनसुबा पक्का केला आणि नव्या वर्षीच्या पहिल्या शिलंगणाचा मान त्यांनी दिला बहिर्जी नाईक जाधवास। या वर्षीच्या शिलंगणातून महाराजांना खरोखरच हंडे हंडे भरून सोने हवे होते। स्वराज्याच्या संरक्षणासाठी हवे होते। त्या सोन्याचा अचूक शोध घेण्यासाठी या आपल्या हेराची निवड महाराजांनी केली। त्याला सर्व ईर्ष्या इशारती सांगितल्या आणि बहिर्जी नाईक निघाला। नव्या मोहिमेचा पहिला नारळ फोडायचा मान महाराजांनी बहिर्जीला दिला होता। एका मोठ्या कामगिरीचा टिळा आपल्या भाळी लागला या आनंदात तो होता। पण जबाबदारीची जाणीवही त्याला होती, परंतु काळजी मात्र वाटत नव्हती। तो काळजी करीत नसे, काळजीने वागत असे। बहिर्जी म्हणजे 1000 गुणांचा खंडोबा। सोंगे आणि बतावण्या तो फारच बेमालूनपणे करीत असे। मोठा हुन्नरबाज, हजर जबाबी, पक्का बनेल। पण हे सारे स्वराज्याकरिता, सारे काही महाराजांकरिता। महाराजांच्या अलीकडे त्याच्या कुणावर माया नव्हती आणि महाराजांच्या पलीकडे त्याच्यावर कुणाची छाया नव्हती। एकच देव महाराज। पूर्वी अनेक प्रसंगी बिनतोड हेरगिरी करून बहिर्जीने महाराजांकडून दोन्ही हातांनी शाबासकी मिळवली होती। आज नव्या कामगिरीचा नारळ फोडायला बहिर्जी निघाला होता। हा नारळ वाकडा तिकडा फुटता कामा नये आणि नासका तर निघताच कामा नये। ही जबाबदारी त्याच्या माथी होती। कामगिरीसाठी जायचे होते तरी किती दूर? राजगडापासून 150 कोस उत्तरेला औरंगजेबाच्या क्रूर आणि बलाढ्य सत्तेच्या ऐन उजव्या दंडावर पश्चिम किनाऱ्यावर तिथे वसलेल्या एका अतिप्रचंड अत्यंत श्रीमंत
आणि अत्यंत संरक्षित शहराची खडानखडा माहिती हेरगिरी करून चोरून आणण्याची ही कामगिरी होती. ते शहर म्हणजे औरंगजेबाची लंका होती. सुरत हे पश्चिम किनाऱ्यावरचे व्यापाराचे नाक होते. पश्चिमेकडच्या जगाशी सुरतेच्या बंदरातून व्यापार चालत असे. मक्केचे यात्रेकरू येथूनच येत जात असत. औरंगजेबाच्या साम्राज्यात दिल्लीच्या खालोखाल किंबहुना दिल्लीच्या तोडीचे हेच एकमेव वैभवशाली शहर होते. येथे बळकट भुईकोट किल्ला होता. शहराला वेशी होत्या. औरंगजेबाचे 5,000 स्वार येथे कायमचे सज्ज असत. एक सुभेदार व किल्लेदार सुरतेच्या रक्षणार्थ उभे असत. जगातल्या व्यापाराच्या मोठ्यातल्या मोठ्या घडामोडी येथे चालत. टोपीवाले इंग्रज, वलंदेज, आर्मेनी, फ्रान्सिस, युनानी, फिरंगी वगैरे गोरे व्यापारी येथून मालाची ने-आण करीत. काहींनी तर वखारीच थाटल्या होत्या. शिवाय इराणी, तुरानी, अरबी, हाशबी, बोहरी, खोजा, यहुदी, अफगाणी, मोगली, बलुची इत्यादी परदेशीय व्यापारी व्यापार करून येथेच गलबते भरून भरून पैसा नेत होते. या सर्व लोकांची सुरतेची पेट गजबजलेली होती. गोऱ्या व्यापाऱ्यांकडून मोगलांना तोफा, बंदुका व दारुगोळा मुबलक मिळत असे. औरंगजेबाला कराराच्या रूपाने कोट्यावधी रुपये मिळत असत. सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारंडू मेलेली दुभती म्हैसच होती. सुरतेची वस्ती 2 लाख होती व सुरतेतील घरांची संख्या सुमारे 7,000 होती. महाराजांचे लक्ष इतक्या लांब गेले. त्यांना सुरतेतील संपत्ती हवी होती. स्वराज्यासाठी हवी होती. औरंगजेबाच्या फौजांनी 3 वर्ष रानडुकरासारखी स्वराज्याची नासाडी केली. याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेची 3 मुठी संपत्ती हवी होती. शत्रूंकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मागून मिळत नसते. अर्ज विनंत्या व विनवण्या करूनही मिळत नसते. जे सारे स्वराज्यच गिळायला बसले ते असे कुठे काही मागून देतील काय? म्हणून उघड सूड घेऊन छापा घालून दुश्मनाची दौलत लुटून आणावयाचा बेत महाराजांनी आखला. पुण्यापासून सुरतेपर्यंतचा सर्व प्रदेश मोगली सत्तेखाली होता. म्हणजे शत्रूच्या मुलखात 150 कोस आत मुसंडी मारून सुरतेवर पोहोचायचे होते. केवढा विलक्षण धाडसी बेत होता हा. वाटेत मोगलांचे किल्ले, लष्करी ठाणी, अवघड वाटा, नद्या, डोंगर आडवे होते. तरीही महाराजांना सुरत हवी होती. एखादी मोहीम हाती घेतली की महाराज तिची योजनाबद्ध, शिस्तबद्ध आणि काटेकोर पूर्वतयारी केल्याशिवाय पुढचे पाऊल टाकीत नसत. याचसाठी इतक्या दूरच्या धाडसाला आधी पूर्णपणे सुरतेची माहिती असणे जरूर होते. बहिर्जी तेवढ्यासाठी निघाला होता. बहिर्जी सुरतेच्या मार्गाला लागला. सुरतेच्या दक्षिण वेशीचे नाव होते बऱ्हाणपूर दरवाजा. भव्य आणि भक्कम दख्खनचा राजरस्ता यातूनच वाहत होता. शहराजवळून तापी नदी समुद्राला येऊन मिळाली होती. याच नदीच्या काठी पण शहराच्या अंगास टोपीकर इंग्रजांची वखार होती. तिला थोडीशी तटबंदी होती. वखारेच्या जवळच हाजी सय्यद बेग नावाच्या कोठ्यधीश व्यापाऱ्याचा टोलेजंग वाडा होता. इंग्रजांच्या वखारीपासून थोड्याशाच दूरवर वलंदेजांची कोटबंद वखार होती. वलंदेज म्हणजे डच. या वखारीच्या जवळच बहरजी बोहरा नावाचे एका लक्षाधीशाची टोलेजंग इमारत होती. सबंध सुरत शहर मोठमोठ्या बादशाही हवेल्यांनी गजबजलेले होते. प्रवासासाठी, या व्यापारासाठी
येणाऱ्या लोकांसाठी मोठमोठ्या सराया बांधलेल्या होत्या. नक्षीदार कमानींच्या खिडक्या, प्रशस्त सज्जे मिनार आणि मेघडंबऱ्या बसवून सजविलेल्या गच्च्या, मोठ्या मोठ्या शोभिवंत दरवाजाच्या हवेल्या आणि उंच उंच जोत्यांवर मधून दिसणारे मोगली महाल, यामुळे सुरत म्हणजे राजधानीच शोभत होती आणि व्यापाऱ्यांची ती राजधानीच होती. बहरजी बोहरा, हाजी सय्यद बेग, हाजी कासम सय्यद शहीद बेग, मुल्ला अब्दुल जाफर वगैरे व्यापारी म्हणजे सुरतेतील बादशहाच होते. सुरतेतील रस्ते पहाटेपासून रात्रीचा पहिला प्रहर उलटेपर्यंत गजबजलेले असत. उंची उंची पोशाख घालून हिंडणारे आमिर, लगबगीने पावले टाकणारे व्यापारी, घामगाळीत ओझी वाहणारे हमाल, पालख्या मेने वाहून नेता नेता आत बसलेल्या मालकांच्या निमूटपणे शिव्या खाणारे गुलाम, कानावर लेखण्या आणि हातात तांबड्या वेष्टनांच्या हिशबी चोपड्या घेऊन गंभीर चेहऱ्याने पेठेकडे जात असलेले कारकून, विडे चगळत चकाट्या पिटणारे रंगेल जवान आणि हजच्या यात्रेसाठी शहरात आलेले श्रद्धावंत यात्रेकरू रहदारीतल्या विविधतेत सामील असत. कबुतरांचे थवेच्या थवे चौकातून दाणे टिपताना दिसत. श्रीमंतांनी ठेवलेल्या सार्वजनिक पानपोयांवर सतत पाण्याची धार दिसे, तर फकीरांचे कटोरे धनधान्याने उतू जाताना दिसत. हमरस्त्यावर तर प्रत्येक देशाचे आणि वेशाचे दर्शन होत असे. तांबड्या रंगाने दाढीमिशा रंगवलेले गोरेपान अरब व्यापारी अंगावरची काळी डगली सावरीत कुजबूज करीत चाललेले असत. नाकाखालच्या मिशा काढून टाकून फक्त टोकावरच मिशा व सबंध दाढी राखणारे मोगल मुसाफिर मालकीच्या तोऱ्याने फिरत. नकशिखांत पांढरे कपडे घालून केम छे करणारे संजानी फारशी सर्वांशीच गोड गोड बोलताना दिसत. फक्त हनुवटीखाली कुंचीसारखी दाढी ठेवणारे बोहरी गुजराती भाषेत बोलून आपण मूळचे कोण हे दाखवून देत. धोतराचा पोकळ आणि तोही उलटा कासोटा घालून आणि पुढचा सोगा उजव्या हाती धरून डाव्या हाताचे हातवारे करीत मोठमोठ्याने गप्पा मारीत जाणारे लोक कोण असावेत हे सांगावेही लागत नसे. 10 जणांना पुरेल एवढे कापड एकट्याच्याच घोळदार लेंग्याला वापरून वर ढगळ सदरा व मखमलीचे जाकीट घातलेले आणि गळ्यात चांदीच्या चौकोनी ताईतांचे पेंढे घालून कर्र चढावा वाजवीत चालणारे आगडबंब देहाचे पठाण बदाम पिस्ते चघळताना दिसत. वेणीचे 2 पेड घालून ते पुढे वक्षस्थळावर सोडणाऱ्या आणि डोक्याला चौकोनी रंगीत रुमाल बांधून निर्भय आणि निसंकोचपणे हिंडणाऱ्या बलूची युवती दिसत. रंगाने गोरे गोरे पान आणि घारे घारे डोळे असलेले टोपीवाले इंग्रज, तंग विजारी आणि गळ्याभोवती मोठी थोरली झालर लावलेले खमीस घालून पायातले न्यारेच पायतान टाकटूक वाजवीत जाताना मधून दिसत. असे कितीतरी निरनिराळ्या रंगाचे, रक्तांचे, आकारांचे आणि विकारांचे लोक सुरतेत वावरताना दिसायचे. सुरत हे 18 पगड वस्तीचे शहर होते. शिवाय रस्त्यातून घोडे, गाड्या, उंट, हत्ती, उंटावरच्या अंबाऱ्या, इंग्रजी 4 चाकी फलटणी आणि मेने पालख्या लगबगीने धावताना दिसत. श्रीमंतांचे मेने मोठे शानदार असत. चंदनावर हस्तिदंतांचे नक्षीकाम केलेले मेने आणि पालख्या आपल्या सुवासाने आणि सौंदर्याने लोकांचे लक्ष वेधून घेत. सुरतेची बाजारपेठ म्हणजे इंद्राचे भांडार होते. शेकडो दुकाने, शेकडो तऱ्हेच्या मालाने गच्च भरलेली होती. डोळे दिपून जात. हिऱ्या मोत्यांचे व्यापारी अनेक होते. त्यांची दुकाने नवतेजाने, नवरंगात सदैव झगमगत असत.
एका मोतीवाल्या व्यापाऱ्याच्या दुकानात 28 शेर वजनाच्या एका मोठ्या आकाराच्या घवघवीत लढी होत्या. बहिर्जी बोहऱ्याजवळ 6 पिंपे भरून जवाहीर होते. एका व्यापाऱ्यापाशी 30 पिंपे सोन्याने तुडुंब भरलेली होती. इतर मालांच्या व्यापाऱ्यांची दुकाने व तिजोऱ्या संपत्तीने ठेचून भरल्या होत्या. एका व्यापाऱ्यापाशी 8 कोटी रुपये रोख होते. मुल्ला अब्दुल जाफरची मालाने ठेचून भरलेली 19 गलबते यावेळी बंदरात उभी होती. कापड चोपड, मसाल्याचे पदार्थ, केशर, कस्तुरी, चंदन, अत्तर, रेशीम, जरीचे कापड, हस्तिदंतांच्या वस्तू, मिन्याची नक्षीदार भांडी, गलीचे इत्यादी नाजूक साजूक मालाने कोठारे भरलेली होती. शिवाय सुंदर सुंदर बायकांच्या खरेदी विक्रीचा आणि निर्यातीचा साठा मोठा व्यापार होता. गुलामांचा व्यापार तेजीत होता. पण महाराजांना यातले काहीही नको होते. त्यांना फक्त सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती, पाचू, रत्ने, बस. दुसऱ्या गोष्टीकडे ते ढुंकूनही बघणार नव्हते. यावेळी जॉर्ज ऑक्झेडन, व्हॉलकॉर्ड इव्हर्सन, हेनरी, गॅरी, अँथनी स्मिथ, निकोलस कॅलोस्ट्रा हे प्रमुख युरोपियन व्यापारी किंवा व्यापारी कंपन्यांचे प्रमुख अधिकारी सुरतेत होते. सुरतेत बहिर्जी येऊन केव्हाच दाखल झाला होता. चौकाचौकातून, बाजारपेठातून, दुकानातून, व्यापाऱ्यांच्या अड्ड्यातून, जकात चौक्यातून, बंदरावरून तो तीक्ष्ण नजर टाकीत आणि तिखट कान टवकारून फिरत होता. जास्तीत जास्त लग्गा कुठे हाती लागेल, कोणत्या भागात किती लोक प्रथम घुसायला हवेत, कोणत्या भागात जाण्याचेही कारण नाही, पक्क्या चिरेबंदी इमारती कोणत्या, त्यात घुसायला वाटा कोणत्या, तेलाचे व्यापारी कुठे राहतात, लूट कुठे गोळा करणे सोयीचे जाईल, इत्यादी हजार गोष्टींची तो निरखणी करीत होता. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीपासून तो सर्वात गडगंज धनवानांच्या मानगुटऱ्या कशा कशा पकडता येतील इथपर्यंतच्या सर्व गोष्टींचा डाव तो मनात मांडित होता. यावेळी सुरतेत 1000 घोडेस्वार होते. वास्तविक 5000 मोगल फौज असणार अशी महाराजांची व बहिर्जीची कल्पना होती. पण प्रत्यक्षात फक्त 1000 फौज होती. मग बाकीची 4000 फौज गेली कुठे? तर ती सुरतेच्या सुभेदाराच्या पोटात गेली. म्हणजे असे की सुभेदार साहेब बादशहाकडून 5000 फौजेचा तनखा मिळवीत आणि प्रत्यक्षात 1000 फौज ठेवीत. बाकीचा तनखा पोटात. सुभेदार साहेब मोठे हुशार होते. त्यांनी असा विचार केला की सुरतेच्या एका दिशेला अथांग समुद्र आणि इतर 3ही दिशांना शेकडो कोस आपलेच मोगली साम्राज्य पसरलेले असल्यावर सुरतेकडे कोण वाकड्या नजरेने बघतो? शिवाजी बघतो. त्याचा तिसरा डोळा आत्ताच फिरला होता. सुरतेमधून किल्ल्याचे तट व बुरुज उंच व बळकट होते. किल्ल्याला स्वतंत्र किल्लेदार होता. पण सुरतेच्या सर्व अंमल सुभेदाराच्या हाती होता. सुभेदार अगदीच गाफील व दिखाऊ कर्तबगारीचा होता. जसा तो तशीच त्याची फौज. ह्या सुभेदाराचे नाव होते इनायत खान. सुरतेत लक्ष्मी राहत होती. हा खान तिचा सक्का भाऊ होता, शंख. महाराजांच्या तिसऱ्या डोळ्याला जे जे दिसत होते आणि समजत होते ते अगदी फायद्याचेच होते. सर्व श्रीमंत लोक, त्यांचे वाडे, दुकाने आणि कोठारे किल्ल्याच्याच बाहेर शहरात होती. ही केवढी सोयीची गोष्ट होती. सुभेदारापाशी तोफा होत्या, पण सर्व किल्ल्याच्या तटावर होत्या. समुद्र किनाऱ्याचे 2 भाग होते. एक खुद्द सुरतेचे जंगी बंदर व दुसरा म्हणजे नदीपलीकडची
सुरतेच्या बंदरात इनायत खानाचे वा दुसऱ्या कोणाचेही लढाऊ गलबत नव्हते. इंग्रज व वलंदेज यांच्या वखारींना तटबंदी होती व तिथे किरकोळ 4-2 तोफांची तोंडेही वरून डोकावताना दिसत. या दोन्ही गोऱ्या टोपीवाल्यांपाशी सैन्य असे मुळीच नव्हते. त्यांचे व्यापारीच एकूण संख्येने सुमारे 100-125 होते. त्यात आणखी 150 काळे शिपाई त्यांनी नोकरीस ठेवलेले होते. सुरतेत जर टणक खडक कुठे असेल तर ती गोऱ्या टोपीवाल्यांच्या वखारीशीच होता. बाकी सर्वत्र भुसभुशीत जमीन होती. त्यातल्या त्यात इंग्रज जास्त चिवट. तेव्हा जर यांच्या वखारी लुटायच्याच ठरले तर यांच्याशी 2 हात करावेच लागणार होते महाराजांना. एकूण सुरतेची संपत्ती रावणाच्या लंकेसारखी आणि परिस्थिती धनगराच्या मोकाट कपाळासारखी होती. बहिर्जीने सुरतेची खडानखडा माहिती हेरली, चोरली आणि तो खडक राजगडाच्या वाटेला लागला. पण ही माहिती मिळविताना बहिर्जीने केलेली वेशभूषा आणि वापरलेल्या युक्त्या इतक्या सावधपणे त्याने हाताळल्या की त्याची नेमकी हकीकत इतिहासालाही त्याने कळू दिली नाही. याला म्हणतात गुप्तहेर. बहिर्जी नाईक राजगडावर येऊन पोचला. महाराज त्याची इंतजारी करीतच होते. त्याने काय खबरा आणल्या हे जाणायला ते उत्सुक होते. एकांतात मुजरा झाला. बहिर्जीने सुरतेची खडानखडा पोथी महाराजांपुढे वाचली आणि म्हणाला, सुरत मारल्याने अगणित द्रव्य सापडेल. सुरत म्हणजे रावणाची लंकाच. फक्त या लंकेचा रावण राहत होता सुरतेपासून 300 कोस लांब दिल्लीत आणि सध्या पहाऱ्यावर होता कुंभकर्ण. महाराजांनी सुरतेचे वर्णन ऐकले आणि त्यांचे सुरतेवर ताबडतोब प्रेम बसले आणि त्यांनी मनसुबा पक्का केला. सुरत मारायचीच. अशा तोलदार मनसुब्यासाठी खास जातीनेच जाण्याचे त्यांनी ठरविले. ते मनाशी म्हणाले की लष्कर चाकरी नफरी काम मनाजोगे होणार नाही. याचकरिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे. हा महिना मार्गशीर्षाचा होता. पावसाळी चातुर्मास संपून लगीन सराईची हळद उधळू लागली होती. मुंडावळ्या तयार होत्या. बहिर्जी मुलगी पाहून आला होता. मुलगी खूबसूरत होती. आता देवाच्या पाया पडायचे आणि घोड्यावर बसायचे. मुख्य व्याही होते बहिर्जी नाईक. त्यांचा मान बिनीचा. राजगडाच्या नगारखान्याला इशारत झाली. दणदण नौबत दणाणू लागली. शिंगे ताशे कडाडू लागले. 8,000 निवडक स्वारांचे वऱ्हाड जमले. कुठे जायचे, कुठले गाव, काय नाव कुणालाच काही ठाऊक नाही. कुणीही काहीही पुसत नाही. महाराजांनी जगदंबेचे दर्शन घेतले आणि आईसाहेबांच्या पायांवर मस्तक ठेवले. महाराजांबरोबर नेतोजी पालकरही होताच आणि महाराज निघाले. मातबर पागा सांगाती घेऊन महाराजांनी राजगड सोडला. मराठी घोडदळ मोगलाई अंमलात 150 कोस आत घुसून औरंगजेबाच्या काळजाचा लचका तोडून आणण्यास निघाले. दिनांक 6 डिसेंबर 1663. आणि गमतीची गोष्ट अशी की पुण्यात असलेल्या मोगली फौजेसह महाराजा जसवंत सिंहाने कोंढाणा किल्ल्यास वेढा घातला. इसवी सन 1663 डिसेंबर प्रारंभ. पावसाळा संपला होता. आता काहीतरी बादशाही सेवा चाकरी केली पाहिजे म्हणून जसवंत सिंहाने कोंढाण्याला वेढा दिला. कोंढाणा घेण्याची या सैन्यात कितपत ऐपत आहे हे महाराजांना ठाऊक होते. जसवंत सिंहाला मात्र कल्पनासुद्धा नव्हती की आपल्या शेजारून म्हणजे 3 कोसांवरून मराठी उंदरांची फौज थेट सुरतेवर चाललेली आहे. प्रथम त्र्यंबकेश्वरास जाऊन तेथून जव्हारकरांच्या कोळवणातून सुरतेवर जाण्याचा मार्ग
महाराजांनी ठरविला होता. महाराजांनी त्र्यंबकेश्वराकडे लगाम खेचला. राजगडापासून त्र्यंबकेश्वर 100 कोस. महाराज दिवसा मुक्काम करीत होते आणि रात्री प्रवास करीत होते. मुक्काम पडे तोही जंगलातच. कुणालाही सुगावा लागू न देता सुरतेत जाऊन थडकायचे होते. फक्त त्र्यंबकेश्वरास देवदर्शनासाठी गोष्टी करावयाच्या असल्यामुळे तेथे बोभाटा होण्याची शक्यता होती. परंतु तेथेही दुसराच एक बोभाटा उडवून देण्याचा बेत त्यांनी केला होता. त्र्यंबकेश्वरावरून आम्ही औरंगाबादेस जाणार आहोत, स्वारी करणार आहोत, हा तो बोभाटा. पहिला वेध त्र्यंबकेश्वर गोदावरीच्या उगमापाशी नाशिकच्या पश्चिमेस 12 कोसांवर. शिवरात्र नव्हती किंवा पर्वणीही नव्हती, पण अचानक यात्रा लोटली. 5000 सशस्त्र भक्तांची त्र्यंबकेश्वरास मिठी पडली. महाराज त्र्यंबकेश्वरास पोहोचले. ठणठण घंटेचे निनाद अविरत गाभाऱ्यात घनघनत राहिले. त्र्यंबकेश्वराचे आवार सशस्त्र भक्तांनी गजबजून गेले. शंभो हर हर गर्जनांचे प्रतिध्वनी गाभाऱ्यात घुमू लागले. त्र्यंबकेश्वर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक फार प्राचीन स्थान. हेमाडपंथी सुंदर मंदिर. गाभाऱ्यात काळोख, पण सारे वातावरण अत्यंत शांत, शीतल आणि सुगंधी. महाराजांचे क्षेत्रोपाध्याय वेदशास्त्र संपन्न ढेरगे भटजी यांना निमंत्रण्यात आले. त्यांनी सर्व पूजाविधीची सांग सिद्धता केली. महाराजांनी नेत्र मिटून मस्तक लववून हात जोडले. महाराजांबरोबर सरदार मंडळी होती. महाराज काय मागत होते देवापाशी ते देवाला कळले होते, कळत होते. दानवांनाही कळून चुकले होते. पण महाराज ज्या समाजासाठी हे मागणे मागत होते त्या समाजाला मात्र कळूनही वळत नव्हते. षोडोपचारपूर्वक त्र्यंबकेश्वराची महापूजा महाराजांनी केली. दानधर्म केला. उपाध्याय वेदोनारायण ढेरगे शास्त्री यांचीही योग्य संभावना केली. या दिवशी पौष शुद्ध द्वादशी होती. दिनांक 31 डिसेंबर 1663. महाराज औरंगाबादेवर चालून जाणार ही हुल सर्वत्र पसरत गेली, थेट औरंगाबाद परगण्यापर्यंत. त्या बाजूला लोकांची धावपळ उडाली. यामुळे मोगलांच्या औरंगाबाद छावणीतली लोक प्रतिकाराला सज्ज राहिले. कोणीही तेथून हलला नाही. महाराजांना अडवायला सुरतेच्या वाटेवर कोणीही आला नाही. कारण महाराज औरंगाबादेवरच येणार ही खात्री, ते सुरतेवर जातील ही कल्पना कोणाला स्वप्नातही सुचली नाही. महाराजांनी फौजेसह यात्रा पार पाडली आणि महाराजांनी फौजेस हुकूम सोडला. घटकेच्या आत त्र्यंबकेश्वराचा परिसर रिकामा झाला. आपल्याबरोबर जादा रिकामे घेतलेले घोडे घेऊन मराठी लष्कर बिनबोभाट निघून गेले. पण लोकांना मात्र एकच माहीत होते की महाराज औरंगाबादेकडे गेले.